बातमी बारामतीमधून। शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं असा आरोप होतोय। तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं। दरम्यान गेटवरच्या सुरक्षा रक्षकानं प्रतिभा पवारांना ओळखलं नाही असं स्पष्टीकरण व्यवस्थापक अनिल वाघ यांनी दिलं। या टेक्सटाईलच्या अध्यक्षा खासदार सुनेत्रा पवार आहेत। दरम्यान यावरून सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे। पार्क चालण्यात तुमचं खूप मोठं योगदान आहे आणि ह्या बारामतीच्या विकासामध्ये तुम्ही खूप मोठं केलं। माझी आई प्रतिभा पवार आणि रेवती माझी मुलगी या टेक्सटाईल पार्क मध्ये गेल्या त्या बारामतीला। त्या टेक्सटाईल पार्क मध्ये त्यांना आज जायला काहीतरी 25 मिनिटं बाहेर थांबवण्यात आलं। त्या विनंती करत राहिल्या की आम्हाला आज सोडा, पण त्यांना काही आज सोडण्यात आलेलं नाही। आणि योगायोग बघा, जो टेक्सटाईल पार्क आदरणीय पवार साहेब यांनी बारामतीत आणला, आज त्यांच्याच बायकोला टेक्सटाईल पार्क मध्ये जाताना बाहेर 25 मिनिटं थांबावं लागतं। पण ठीक आहे, आता सत्ता आहे त्यांच्याकडे, त्यामुळे ते कसेही लोकांना वागू शकतात। दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर टेक्सटाईलचे व्यवस्थापक अनिल वाघ यांची प्रतिक्रिया आली, पाहूया। घेतल्या होत्या, मला गेटवरून सिक्युरिटीकडून मेसेज आला की इथं एक रॅली येणार आहे। मी एवढंच म्हणलं की रॅलीला कुठलीही आपल्या परमिशन दिली गेलेली नाही, त्यामुळे रॅलीच्या कुठल्याही गाड्या आतमध्ये सोडायच्या नाही। प्रतिभा काकी ज्यावेळेस येणार हे मला गेटवरनं कळालं की प्रतिभा काकी आलेले आहेत। त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मला फोन केला की प्रतिभा काकी आल्यात, गेटवर थांबल्यात। विदिन 5 सेकंदामध्ये मी त्यांची गाडी आतमध्ये सोडायला सांगितली। त्याचबरोबर माझ्या ऑफिसच्या महिला सहकाऱ्यांना सुद्धा त्यांच्याबरोबर देऊन अंतर्गत कंपन्यांमधील पेपर मिंट कंपनी असेल, पायोनियर कंपनी असेल, फिनस कंपनीमध्ये त्यांनी जाऊन महिलांशी संवाद साधलेला आहे। हे जे फोटोग्राफ्स आहेत, हे जे व्हिडिओज आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अंतर्गत जाऊन त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, आमच्या महिलांबरोबर संवाद साधलेला आहे त्यांच्याबरोबर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।